सुरुवात आपण बनवलेल्या भांड्यांपासून करूया. ह्याच्यामध्ये कुठली कुठली भांडी आहेत? हे बघा, हे जेवणाचं सर्कल आहे. ओके, छोटे साईज आहे. छोटं साईज आहे. ओके, त्याच्यापेक्षा मोठं साईज हे आहे. अच्छा. ओके, ते झाकण्यासहित आहे. झाकण्यासहित आहे. ओके, ह्याला हे हॉटेलसाठी चालतात. अच्छा, हे सर्विंग साठी. हे दोन्ही पण. ओके, कसे आहात मित्रांनो? मजेत ना असेल मित्र. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या अगोदर आपण मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवर कुंभार व्यवसायाचे बरेच व्हिडिओ बघितलेत, म्हणजे 2 ते 3 व्हिडिओ बघितलेत. आणि पुन्हा एकदा आपण शेखर कुडाळकर यांच्या मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड या ठिकाणी असणाऱ्या नवीन कुंभार व्यवसायाच्या आपण या शाळेत आलेलो आहोत, या कारखान्यात आलेलो आहोत. आणि इथे कशा प्रकारे मातीची भांडी बनवली जातात त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की बरेच जण कमेंटद्वारे कळवतात की हे भांडं, सिंगल भांडं बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर भारतातल्या कुठल्याही भागात पोस्ट होऊ शकता का? तर इथून कुठलंही सिंगल भांडं किंवा सिंगल वस्तू मातीची इथून पोस्ट किंवा कुरिअर होत नाही. ती तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावं लागेल. कारण का यांचा पत्ता देखील मी तुम्हाला देईन. कारण का अशा ज्या वस्तू असतात त्या खूप तकलादू म्हणायला हरकत नाही, ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुटण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर त्याच्यामुळे इथे येऊन जर तुम्ही खरेदी केलं तर खूपच चांगलं. पण तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये एक टेम्पोचा माल असेल तर तो नक्कीच इथून पुरवला जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार शेखर दादा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या अगोदर तुमचा एक व्हिडिओ बनवलेला, आता नवीन जागेत आपण शिफ्ट झालेलो आहोत. तर ही एक्झॅक्टली जागा कुठे आहे? ही जागा पण गुरामवाडीमध्येच आहे. अच्छा, पण पोईप रोडला आहे. अच्छा, गुरामवाड जंक्शन पासून कसाल मालवण रोड कडनं जो पोईपला रोड रस्ता जातो त्या पोईपच्या रस्त्यावर. ओके, त्या जंक्शन पासून हार्डली 100 मीटर वरतीच आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत की आपल्याकडे ही जी मातीची भांडी आहेत ही कशा प्रकारे बनवली जातात मशीनच्या साहाय्याने. तर दादा, याची सुरुवात कुठून होते? आता सुरुवात होते या मातीपासून. अच्छा, आता ही माती आहे बघा इथे. ओके, तुम्हाला दाखवतो. ही आपली शेतातलीच माती आहे, लोकल माती आहे, बाहेरची कुठची नाही. ओके, बाहेरची कुठलीच नाही. नाही. ही जी आपल्या गुरामवाडच्या आजूबाजूला जे शेत आहे त्या शेतातनच आपण ही माती आणतो. तर ही साधारण किती दिवस अगोदर आणली जाते की ही कंटिन्यू चालूच असते माती? माझं काम आणण्यात चालूच असतं. अच्छा, जसं इकडे हा आता ढीग मारलेला आहे आपण, हा जसं जसं कमी होईल तसं तुम्ही माती आणत राहतो. मग ह्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये कसं केलं जातं? ह्याच्यावरती ताडपत्री टाकून झाकून ठेवली जाते. ओके, पण पावसामध्ये शेतातली माती आणता की त्यावेळेला आणली नाही जात? मग मे महिन्यामध्ये मी स्टॉक करून ठेवतो. मे मध्ये स्टॉक केलेली आहे ती, आता संपेल. अच्छा, की परत मी घेऊन येणार. ओके, ही गेल्या मे मध्ये म्हणजे या मे मध्ये केलेली आहे. आता चालू आहे डिसेंबर चालू आहे. तर तो पूर्ण स्टॉक तुम्ही ठेवलेला आणि व्यवस्थित झाकून ठेवलेला. आता हे जे आहेत हे सगळी ढिपळं दिसतात आपल्याला. हो. तर ह्याच्या पुढची प्रोसेस काय असते? ह्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो मशीनवरती. या मशीनवर याची पुढची प्रोसेस आहे. या पुढची तर ही माती अशी आतमध्ये टाकली जाते. ओके, थोडं आपण पुढून बघूया. ही आता जी ढिपळं आहेत ती साधारण छोटी फोडून ह्याच्या आतमध्ये टाकली जाते. आणि ही मशीन काय काम करते? ह्याचे पावडर होऊन बाहेर येणार. अच्छा, आता ही पावडर इथे तिथे उडू नये म्हणून ही साडी लावलेली आहे. ओके, तर त्याच्या खाली पावडर पडते. आतमध्ये जागा आहे, त्या जागेमध्ये बॉक्स पूर्ण राहणार. ओके, तर शेखर दादा, आता आपण ही जी
मातीची ढेपळं आहेत ती मशीनमध्ये घालून ही प्रॉपर बारीक बारीक केलेली आहे. करून घेतलेली आहे, मशीनमध्ये केलेली आहे. हो. आता ह्याच्यानंतर काय केलं जातं? आता ही बघा इथे चाळण आहे. या ओके. चाळणीवरती मी चाळून घेणार आहे. अच्छा, अजून त्याला फाईन करणार. अजून फाईन म्हणजे ही बारीक होल असणारी चाळण आहे, चाळण आहे. त्याच्यामध्ये ही माती आपण चाळून घेणार आहोत. ओके. ही अजून फाईन झाली म्हणजे. फाईन झाली. ओके. तर शेखर दादा, ही जी आपण माती चाळलेली आहे त्या मशीनवर आपण ती बरडली, नंतर चाळली, व्यवस्थित चाळल्यानंतर त्याचा अळं केला आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. हो. तर साधारण आता ही प्रोसेस काय असते? ही प्रोसेस कशी आहे, आता 12 तास राहणार आहे. ओके. हा, पण 12 तासाने मग त्या मशीनीमध्ये जाते आणि त्याच्यात मळली जाते ती माती. अच्छा, तर या मशीनमध्ये ती मळली जाते. पण आता तुम्ही 12 तास आपण ठेवणार नाही आहोत, आपण आपल्या व्ह्युअर्सला कळावं म्हणून ही आता इमिजिएट आपण मळणार आहोत आणि ती मशीनमध्ये पुढे आपण दाखवणार आहोत या मशीनमध्ये. तर दादा, आता आपण या मशीनमध्ये ही जी माती आहे मागे आपण मगाशी पाण्याने भिजवली ती व्यवस्थित मळून घेतली. आता मळून झाल्यानंतर ही माती अशा प्रकारे तयार होते. ओके. आता ही माती आपण इमिजिएट तयार केलेली आहे आणि ही आपण 12 तास भिजवून तयार केलेली आहे. तर दोघांमधला फरक जाणवतोय की अजूनही फाईन आहे. सो ही आता 12 तास जी आपण भिजून तयार केलेली माती आहे, मळून तयार केलेली माती आहे, ह्याची पुढची प्रोसेस काय असते? आता ही माती तिकडे मशीनवरती जाणार. अच्छा. आणि तिकडे भांडी तयार व्हायला चालू होणार. ओके. त्या मशीनला आपण काय म्हणतो? त्या मशीनला सिंडिकेटर बोलतो. सिंडिकेटर, ज्याच्यामध्ये भरडली जाते. ओके. तो सिंडिकेटर. या मशीनला काय म्हणतो? पदमिल बोलली जाते. पदमिल. ही मशीन आता काही लोक ह्याच्यासाठी पण वापरतात, गणपतीची माती मळण्यासाठी देखील वापरतात. आमच्या शाळेमध्ये आहे ही. तर ही पदमिल आहे आणि त्याच्यानंतरची पुढची जी मशीन ज्याच्यावर आपण भांड तयार करणार आहोत त्याला काय म्हणतात? ती जिगर ज्वाली. जिगर ज्वाली मशीन. तर असा मशीनचा वापर करून आपण ही सगळी भांडी तयार करतो. तर शेखर दादा, आता आपण पुढच्या मशीनकडे आलेलो आहोत. या मशीनला आपण जिगर ज्वाली म्हणतो, बरोबर ना? कसा काय प्रकार असतो या जिगर ज्वाली मशीनचा? आता जिगर ज्वालीचा प्रकार बघा, ही जिगर हिला बोलतात, ही ज्वाली आहे. अच्छा, ही जिगर आहे आणि ही ज्वाली आहे. ओके. आता मी तुम्हाला दाखवतो. हा आपला डाय आहे, ह्याला हेड बोलतात. अच्छा. ह्याच्यामध्ये आपला जे भांड बनणार त्याची डाय ठेवली जाणार. ओके. आता ही जी डाय आहे ती झाकण आहे. ओके. म्हणजे जे आपण हे भांड बनवणार त्याचं झाकण हे आहे. ओके. ती झाकणाची डाय आहे. ही झाकण्याची डाय आहे. ओके. आता आपण पहिलं हे भांड बनवूया. ओके. तर ही भांड्याची डाय आहे जी पीओपी मध्ये बनवलेली आहे. ओके. ही डाय पण देखील आपल्याकडेच बनवली जाते? हो, मी स्वतः बनवता. मग तुम्हाला जशी हवी ती भांडी जी बनवायची त्याचे पहिले डाय कट करून, ओके, जसं मॉडेल असेल तसं मॉडेल कट करून मी डाय बनवतो. बरोबर. तर आता हे आपण या जिगर मध्ये बसवलेलं, बरोबर.
आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय होते? आता ह्याच्यामध्ये मशीन चालू करून मी माती टाकणार ओके. आणि हे आपलं ब्लेड आहे. अच्छा. हां, हे ब्लेडने आपल्याला जी थिकनेस पाहिजे बरोबर. ती मी सेट करून ठेवलेली आहे अच्छा, आता. इथेच सेट हा, केलेली इथे हे. हे अच्छा. तुम्हाला दाखवतो मी कशी सेट केली आहे ती. ओके. हे बघा, हे आपल्याला जी थिकनेस पाहिजे हा. तेवढी आपण ही हे ठेवलेली आहे. ओके. अजून थिकनेस जर वाढवायची असेल तर मग ही फाईल मागे घ्यायची. मागे घ्यायची, मग तेवढी जाडी त्याची हा, वाढणार. जेवढी जाडी वाढणार. अच्छा. पण आपल्याकडे सरासरी ही थिकनेस चालते, त्या हिशोबाने साधारण काय किती एमएम असे? एक 10 mm पर्यंत. 10 mm पर्यंत आपण थिकनेस ठेवतो भांड्याची. ओके. आणि आता आपण या भांड्यातनं ही माती टाकून कशा प्रकारे मातीचं भांड तयार केलं जातं ते आता आपण पाहूया. हा, इथे मी आता पंच लावतोय. ओके. आम्ही जे पारंपरिक होतो त्यावेळी कपडा वापरायचो. अच्छा. त्याऐवजी आता आपण पंच कपड्याची जागा स्पंचने घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे खाली भांड फिरतंय म्हणजे जे आधीचे काळी चाक आपलं चाक फिरवायचं ते चाकाची जागा आता या जॉलीने घेतलेली आहे. ओके. तर आता आपला माती टाकून आतमध्ये पूर्ण भांड तयार केलेलं आहे. झालेलं आहे. आता याची पुढे काय करतो आपण? हे आता भांड काढून आपण वाळत ठेवणार. ओके, काढून घेऊया. तर हा पूर्ण आता मोल्ड आपण काढायचा आहे जॉलीमधनं आणि हा आता आपण सुकायला ठेवणार आहोत. आता माझा एक प्रश्न आहे की एका दिवसाला जर आपल्याला 25-30 भांडी बनवायची असतील तर आपल्याला हे मोल्ड देखील 25-30 लागणार? ते 25-30 मोल्ड लागणार. अच्छा, हे कंपल्सरी लागतात? हा, हे कंपल्सरी. कारण का हाच मोल्ड मधनं पार्ट बाहेर यायला कितीचा वेळ लागतो? कमीत कमी 2 तास. कमीत कमी 2 तास. मग तुम्ही 2 तास अडकून राहू शकत नाही. नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करता की ह्याचेच मोल्ड बनवून घेता आणि तेवढी भांडी एका वेळेला तुम्हाला सुकायला ठेवतो. तर दादा, प्रत्येक वस्तू बनवण्याचा मोल्ड वेगळा असतो, खाली ह्या जॉलीची साईज पण वेगळी असते, त्याच्यानंतर हे ब्लेड पण वेगवेगळं असतं. वेगवेगळं सर्व. अच्छा. प्रत्येक साईज नुसार ते हे बनवलं जातं. आता आपण जे काय बनवणार आहोत ते काय आहे? हे आता झाकण आहे. आता जे आपण भांड बनवलं त्या भांड्याचं नाव काय? ते 3 नंबरचं भांड आहे. अच्छा. ते साईज प्रमाणे त्याचं ग्रेडिंग होतं, ज्याच्यामध्ये आपण दम बिर्याणी किंवा चिकन मटन ते जास्त मच्छीच्या कढीसाठीच चालतं. अच्छा, मच्छी कढीसाठी आपण ते वापरतो. तर त्याचा आता आपण झाकण बनवतोय, पण झाकण बनवण्यासाठी देखील आपण ही खालचा पार्ट चेंज केलेला आहे, त्याच्यानंतर हा मोल्ड देखील चेंज केलेला आहे आणि हा जे ब्लेड आहे त्या ब्लेडचा आकार देखील चेंज केलेला आहे. ओके. तर आता आपण ह्याच्यावर मातीच्या भांड्याचं झाकण बनवणार आहोत. ओके.
तर दादा आता आपण तिसरं मातीचं भांडं बनवतो आहे ते म्हणजे कुल्हड. आता सगळीकडे कुल्हड चहा फेमस आहे. तर हे जे आता आपण कुल्हड बनवतोय तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे कुठे याची रिक्वायरमेंट पडते किंवा महाराष्ट्रातनं कुठून तुम्हाला ऑर्डर्स असतात? मला ऑर्डर्स आता सिंधुदुर्गातनं आहेत. अच्छा. सावंतवाडी, बांदा ओके. प्लस गोवा अच्छा. अशा ठिकाणी आता ऑर्डर चालू. या कुल्हडचा वापर ते कशासाठी करतात? चहासाठी करतात, अच्छा. कुल्हड पिझ्झासाठी करतात, अच्छा. कोल्ड कॉफी म्हणून येते त्याच्यासाठी पण होतो. अच्छा, म्हणजे कुल्हड पिझ्झा पण एक प्रकार आहे. हा, कुल्हड अच्छा. पिझ्झा पण आहे. आणि कोल्ड कॉफी. कोल्ड तर ही त्या कुल्हडमधनं म्हणजेच मातीच्या ग्लासातनं ही सर्व केली सर्व जाते. केली जाते. आता त्याच्यासाठी देखील हा साचा जो आहे हा वेगळा साचा आहे. त्याच्यानंतर ही खालची जी जॉली आहे ती पण वेगळी आहे, बरोबर ना? आणि हे जिगर मशीनला लावलेलं हे ब्लेड आहे ते पण आपण चेंज केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलून आता आपण कुल्हड बनवतो. कुल्हड. तर शेखर दादा आपण जिगर जॉलीवर हे मोल्ड तयार केलेले आहेत, म्हणजे ही भांडी तयार केलेली आहेत आणि ही सुकायला ठेवलेली आहेत. हो, आता साधारण सकाळी जी 2 तासा अगोदर सुकलेली जी आपली भांडी आहेत बनवली. त्यांच्यावर काय प्रोसेस होतो? आता बघा ही 2 तासापूर्वी बनवलेली आहे. ते आता मी तुम्हाला मोल्ड मधनं काढून दाखवतो. अच्छा. ही व्यवस्थित 2 तास सुकलेली ही आहे. 2 तास ही सुकलेली नवीन वाली आहेत, आता ती आपण आता ठेवली नवीन आहेत. बनवलेली ही ओली दिसत आहेत, ही नवीन वाली आहेत आणि ही 2 तास अगोदर सुकलेली आहेत. ती आता आपण उघडून बघूया. ओके. अच्छा, 3 पार्ट मध्ये असतो का? हो. ओके. हे आता उचललं. आणि हे आपण सुकायला ठेवलं. सुकायला ठेवलं. आता हे मोल्ड मधनं काढल्यानंतर हे भांड किती वेळ सुकायला राहतं? हे आता 1 तासभर राहणार. तासभर राहणार. म्हणजे जसं भांड्याची साईज आहे तसं आम्ही ऊन देतो त्याला. ओके. आणि तासभरानंतर मग फिनिशिंगला जातं. अच्छा, मग तो फिनिशिंगचा जी काय प्रोसेस आहे ती आपण बघूया. इथे ही आता ताई ज्या आहेत त्या फिनिश करतात. फिनिशिंग करतो. सो फिनिशिंग म्हणजे एक्झॅक्टली काय केलं जातं? फिनिशिंग मध्ये कसं माहितीये, आपण जो मोल्ड मधनं काढतो अच्छा. त्याच्यामध्ये ते थोडंसं रफ राहतं. ओके. ते रफ राहिलं ते काढतो. साईडला जी धार वगैरे राहते ना, अच्छा. कुठे हे असेल तर ते सर्व निघून जातं ओके. आणि मग असं फिनिशिंग होतं. आणि याच्यासाठी काय टूल्स वापरतो आपण? हे आपलं हे बघा प्लॅस्टिकचं हे आहे. अच्छा, म्हणजे साधे आपले साधं, tools हा, आहेत. साधं त्याच्यात काय stool मोठंसं आहे. काही नाही. आणि हा पंच आहे ओके. आणि ते पाणी आहे. अच्छा. पाणी त्यांनी हे एकदम तुळतुळीत आणि तुळतुळीत, हा. व्यवस्थित व्यवस्थित कुठे काय एजेस असतील तर ते साफ केले ते जातात साफ केले जातं. आणि एकदम छान तुळतुळीत भांड तयार केलं जातं. ह्याच्यातलं आता आपला केलेला भांड आपण बघू शकतो का? हो, बघू शकतो. ओके. या, हे आपलं केलेलं भांड. जरा उचलून दाखवता. हो. तर हे आता आपलं रेडी झालेलं भांड आहे. हे भांड आता एकदम फिनिश आहे, फिनिशिंग. एकदम तुळतुळीत केलेलं आहे. आता ह्याच्या नंतरची प्रोसेस काय होते या भांड्यावर? हे आता आम्ही रात्रभर इथे ठेवणार अच्छा. वाळायला ओके. आणि सकाळी मग उन्हामध्ये. अच्छा. सकाळी साधारण किती वेळ ऊन द्यावं लागतं त्याला? पूर्ण दिवसभर. पूर्ण दिवसभर उन्हात ठेवावं लागतं. सुकेपर्यंत पूर्ण दिवस उन्हामध्ये ठेवणार. अच्छा. उन्हामधनं आले की मग भट्टीला. भट्टीला.
शेखर दादा फिनिश करून आज संध्याकाळी ही आपण इथे आणून ठेवलेली आहे. रात्री दवाचा याच्यावर काय परिणाम होतो का? हा दवाचा थोडा इफेक्ट होतो, पण आम्ही त्याला झाकण ठेवतो. ओके. हा नंतर सकाळी दवामुळे ते जास्तीत जास्त ओली ओली राहते. होतात. बरोबर मग परत सुकायला अजून वेळ लागतो. बरोबर. म्हणून तुम्ही प्लास्टिक घालून प्लास्टिक ठेवता. वगैरे घालून सकाळी त्याचं प्लास्टिक घालणार काढणार आणि पूर्ण दिवसभर जेवढं ऊन पूर्ण मिळतं. दिवसभर पूर्ण सुकून ओके. हे करणार. तर आता आपल्याकडे ही जी आहेत ही आज सकाळी ठेवलेली आहेत, म्हणजे काल रात्री ठेवलेली आहेत. हा ती आज पूर्णपणे सुकलेली आहे. पूर्णपणे सुकली आहे. हे आता भट्टीला जाणार आहे. अच्छा, ही भट्टीला जाणार आहे. तर आता आपण बघून घेऊ की ही भट्टीची प्रोसेस काय असते. गेल्या वेळी फक्त आपण मोगम भट्टी दाखवलेली, हो. पण या व्हिडिओमध्ये आपण भट्टीची पूर्ण प्रोसेस दाखवणार आहोत. तर ही आता जी भांडी आहेत ही आता भट्टीला जाणार आहेत. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की ह्याच्यावर रंग मारला जातो, लाल रंग, आणि मग ती भट्टीला जातात. तर ते खरं आहे का? नाही, तसं काहीच होत नाही. हे बघा, हे आता मी तुम्हाला आतमधून दाखवलं. बरोबर हे नॅचरल आहे, हे असं पिवळं आहे. आता मी भट्टीला दाखवणार आहे. बरोबर लावते वेळी तशीच भट्टीला जाणार आहे. बरोबर. आणि तसंच त्याला आग लागल्यानंतर नंतर ते त्याला तो लाल रंग नॅचरल कलर येतो. पूर्ण natural पूर्ण color येतो. सुकल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर तो पूर्ण कलर येतो. या भांड्याला लाल रंग प्राप्त होणार आहे. शेखर दादा, आपण गेल्या वेळेला एक मोगम माहिती दिलेली भट्टीची. आज आपण भट्टीची डिटेलमध्ये माहिती देतोय. तर ही जी आता भट्टी आहे ही कशापासून बनवली जाते? ही विटापासून पूर्ण विटांचं, जसं विहिरीला बांधकाम करतो बांधकाम केलंय तसं. तसं आपण ह्याचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे. तर वाईल्ड मध्ये बरोबर आहे. अच्छा, हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि साधारण याची हाईट असेल एक 3 फूट. 3 फूट असेल. ओके. त्याच्या खाली काय आहे? हे विटाच आहेत मातीच्या बनवलेल्या. ओके. आणि आतमध्ये रॉड टाकून त्याच्यावरती सपोर्टिंग वर विटा ठेवलेल्या आहेत, म्हणजे हे भांडी व्यवस्थित त्याच्यावर राहावी करून. आणि अशा प्रकारे ही भांडी डाळली जातात. ओके. आणि त्या भांड्यांच्या मध्ये काही आग बीग टाकली जाते? नाही, इथे काहीच नाही. हे सर पूर्ण असंच राहणार आहे. ओके. आतमध्ये फक्त भांडीच असणार. अच्छा. आणि आगीचं आपल्या समोर आहे तिकडे. आग कुठून देतो आपण? तिकडे समोर तोंड आहे. ओके. तर इथे आगीचं तोंड आहे, म्हणजे भट्टीचं तोंड आहे. भट्टीचं तोंड आहे. ओके. इथे आपण भट्टी हे करणार. ओके. तर ही अशा प्रकारे इथून आग घातली जाते आणि फक्त आगीच्या उष्णतेने ती भांडी हे केली. वर आपण काय त्याच्यावर झाकण आहे, त्याला फायबर आहे. ओके. ते आपण नंतर टाकू. ओके. तर आधी आपण ही जी आपली भांडी आहेत जी भट्टीला लावायची आहेत ती सगळी आधी लावून घेऊया आणि मग फायबर कसं झाकलं जातं, लाकडं कशी भरली जातात ते पुढे जाऊन दाखवू. ओके. ही आता आपण पूर्ण भरतोय ना शेखर दादा? ही पूर्ण भरणं. ओके. आणि ही जी आता आपण भांडी भरतोय ह्याला काय म्हणतात? हे सुगड. संक्रांतीसाठी जे लागतं सुगड महिलांना, ते सुगड आहे. ओके. हे देखील आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी. मस्त. तर जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे आपण ही छोटी भांडी भरतोय. हो, छोटी भांडी भरतो. आणि आता ही जी आपली भाजलेली भांडी आहे ती कशासाठी भरलेली आहे? ती गेल्या वर्षी पावसामध्ये राहिली ना. ओके. त्याच्यामुळे आता ती परत त्याला तुम्ही हे करताय. ओके. सो हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण भरलं जातं. आता याची आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर शेखर दादा, आता या भट्टीच्या तोंडाकडे आपण आग लावतोय. भट्टीच्या आतमध्ये काहीच नाहीये, बरोबर ना? हो. तुम्ही फक्त तोंडाकडे आग लावताय. तर इथे आग लावण्याचं कारण काय? इथे कसं, पहिली आपल्याला तापवणी करायची आहे. म्हणजे आता थंडीचा मोसम आहे. बरं. थंडीच्या मोसम मध्ये पूर्ण भांडी तापत नाहीत. बरं. थोडा त्याच्यामध्ये बाष्प राहतो. बरोबर. म्हणजे उन्हात सुकत नाही. उन्हामध्ये ते सुकत नाही ना तेवढे. त्याच्यामध्ये बाष्प असतो. तो बाष्प घालवण्यासाठी मी ते तोंडावरती आग करून त्याला धूर देऊन ते बाष्प काढून टाकणार. अच्छा, म्हणजे फक्त त्याच्यातलं बाष्प निघण्याचं आता आपण काम करतो. हा. ओके. त्याच्यासाठी फक्त आपण तोंडावर आग लावून फक्त त्याचे धूर देणार.
शेखर दादा, तोंडावर आपण आग लावलेली आहे हो. आणि इथून धूर येतोय. ओके, आता तुम्ही जसं सांगितलं की आपण ह्याच्यावर एक फायबरचं मॅटिंग ओढतो, हो. तर ती प्रोसेस कधी चालू होते? ती जरा लेट होते, अच्छा, लवकर नाही. पण ओके. आता मी तुम्हाला फक्त दाखवण्यापुरतं एक आपण एक टाकतो. मॅट आपण टाकू, कसे टाकलं जातं. त्याला पण ती प्रोसेस लेट म्हणजे केव्हा होते? साधारण तापली भांडी की तापली की आपल्याला समजतात वरती काळा कलर येईल थोडा. अच्छा, ही भांडी जी आता आहे. माती कलरची आहेत हा, ती त्याला काळ्या रंगाची होणार. काळा रंगाची होतील. काळ्या ओके. रंगाची झाली की मग मी फायबर टाकतो अच्छा, त्याच्यावर. मग त्याच्यावर फायबर टाकतो फायबर टाकतो, आणि फायबर टाकल्यानंतर मग ती पूर्ण लाल लाल होते. आणि जेव्हा आपण फायबर टाकतो तेव्हा ह्याचे निखारे आतमध्ये सरकवतो का? हो, आतमध्ये सरकवतो आणि नंतर लाकडं पण आतमध्येच टाकावं लागतं. अच्छा. इथे फक्त हे तापवण्यापुरतंच चालू आहे. ओके, म्हणजे त्याच्यातला जो बाष्प आहे भांड्यातला अच्छा, तो काढण्यासाठीच फक्त हे एक बाहेर प्रोसेस चालू आहे. प्रोसेस चालू आहे. उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस केली जाते का? उन्हाळ्यामध्ये मी करतो, बाकीचे नाही करत. अच्छा, उन्हाळ्यात पण आपण करतो. मी ती प्रोसिजर करतो. जराशी जरी बाष्प असेल तर ते भांड तडकू शकतं, क्रॅक होतं ते क्रॅक होऊ नये म्हणून ही प्रोसेस चालू आहे. मित्रांनो, ही प्रोसेस झाल्यानंतर भांडी काळी होणार. काळी झाल्यानंतर आपण त्याच्यावर मॅटिंग टाकणार आणि हे मॅटिंग आता आपण उद्या सकाळी काढणार. टाकू. तर शेखर दादा, आजचा दुसरा दिवस आहे. जवळजवळ 12 तासांनी आता आपण हे सगळं उघडतोय, बरोबर ना? जसं तुम्ही काल सांगितलं की ह्याच्यावर आपण हे कापड फायबर घातलेलं, हे फायबरचं कापड असतं. ओके, तर हे फायबर घातलंय. साधारण हे आपल्या कापसासारखंच दिसतं. आता हे आपण काढणार आहोत. थोडीशी अजूनही हीट जाणवते इकडे. हाय, गरम आहे ते. आता ह्याच्यावरती हे काढणार. आता फायबर काढलं की जे आपण जी भांडी घातलेली कच्ची ती आता पूर्ण तयार होऊन झालेली आहे. ओके, बघूया. आता मी फायबर काढतो. अजून एकदम गरम आहे. लगेच आपण हात घालू शकत नाही वाटतं? नाही, हे फक्त आता मी फायबर काढल्यानंतर कमीत कमी 2 तास तरी गेले पाहिजे. अच्छा, भट्टी काढायला. ओके. या फायबरची अशी पूर्ण शीट नसते काय? हा, शीट असते. अच्छा, सध्या ते माझ्याकडचं खराब झालंय. ओके, होती शीट ती, आता परत मागवली येईल त्यावेळी. आता ही पूर्ण त्याला थंड व्हायला नॅचरली साधारण 2-1 तास लागणार. 2 तास लागणार आणि 2 तासानंतर मग ही भांडी आपण याच्यातनं काढून घेऊ, बाहेर काढू शकतो. शेखर दादा, मातीपासनं संपूर्ण भांड कसं बनवलं जातं याची आता आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आता बरीच भांडी आपल्याला दिसत आहेत. काही शोभेची आहेत तर काही आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये उपयोगाला येणार आहेत, बरोबर ना? हो, बरोबर. आता मला एक विचारायचं आहे की ह्याच्या जर किमती जाणून घ्यायच्या असेल तर कुठल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता? माझ्या 2 नंबर आहेत. अच्छा, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा, खाली आलेल्या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी गोष्ट, ही जी भांडी आहे ती तुम्ही आता सध्या तरी घरपोच पाठवू शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला पुढे जाऊन व्यवसाय करायचा असेल कुणाला, मग तो साताऱ्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात असू दे किंवा गोवा राज्यामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया कुठे असू दे, तुम्हाला इथे येऊन ही भांडी तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये घेऊन जाऊ शकता. ट्रान्सपोर्ट त्यांनी घेऊन यायचा, सगळी भांडी भरून देण्याची जबाबदारी तुमची. तर त्या पद्धतीने हा व्यवसाय तुम्ही देखील करू शकता. मित्रांनो, आता आपण यांच्याकडे कुठली कुठली भांडी अवेलेबल आहेत ते जाणून घेऊया. ओके, सुरुवात आपण बनवलेल्या भांड्यांपासून करूया. ह्याच्यामध्ये कुठली कुठली भांडी आहेत? हे बघा, हे जेवणाचं सर्कल आहे. ओके, छोटे साईज आहे. छोटं साईज आहे. ओके, त्याच्यापेक्षा मोठं साईज हे आहे. अच्छा, ओके, ते झाकण्यासहित आहे. ओके, ह्याला हे हॉटेलसाठी चालतात. अच्छा, हे सर्विंगसाठी. हे दोन्ही पण ओके, वेगवेगळ्या साईज मध्ये. वेगवेगळ्या. ओके, बिर्याणीसाठी मतलब चिकन हंडीसाठी, बरोबर. त्याच्यानंतर ही 3 नंबर साईज आहे. ओके, ही 1, 2 आणि आता ही 3. हा, ही 3 नंबर. ओके, ही पण एक साईज आहे, ती 2 नंबरच्याच याची आहे. ओके, फक्त थोडा शेप वेगळा आहे. ओके, हिला लंगडी बोलतात. अच्छा, लंगडी. लंगडी ही साधारण 1 किलो चिकन साठी आणि चालू शकते.
ओके. त्याच्यानंतर हे एक मोठं भांड आहे. ओके. ह्यात साधारण 2 किलो मटण व्यवस्थित 2 किलो मटण वगैरे किंवा इतर काही बिर्याणी बनवायची तर व्यवस्थित राहू शकतं. ही जी सगळी भांडी आहेत ही आपण बनवलेली आहे. त्याच्यानंतर हे काय आहे? ही कढई आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये तेल टाकून आपण भजी तळू शकतो. सर्व तळू पण शकतो, भाजी पण बनवू शकतो. ओके. जे आपल्याला करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे दही भांड आहे. दह्यासाठी. अच्छा. छोटस. ओके. अजून काही गोष्टी मी बघतोय. हे काय आहे? हा, हे संक्रांतीचं सुगाड आहे. अच्छा, हे सुगड आहे जे आता येणाऱ्या संक्रांतीला त्याच्यात असे 2-3 प्रकार येतात. ओके. हे असप आहे, याच्यावरती हे पंती घालून हे असं आहे. हे छोटं आहे, हे छोटं आहे. अच्छा, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या सुगड आहेत. बरं. जसं हे बत्ती लावायसाठी हे तुळशीच्या बाजूला. ओके. त्याच्यानंतर ह्याच्या खाली जे आहे ते पैसे ठेवण्यासाठी पिगी बँक आहे. अच्छा, मनी बँक आहे म्हणायला हरकत नाही. पैसे भरले की ते फोडून टाकायचं. ही तशी धुपारत आहे. अच्छा, धुपारत आहे. उचलून दाखवू शकता मला? हो, दाखवतो. ओके. ही अशी धुपारत आहे आणि त्याला हँडल देखील आहे असं. ओके. त्यानंतर हे शो पीस आहेत. अच्छा. हे पेन स्टँड आहे, याच्यामध्ये पेन स्टँड आहे. त्याच्यानंतर हे फ्लॉवर पॉट म्हणून देखील यूज वापर केला जातो. त्याच्यानंतर तांब्या वाटी आहे. ही वाटी आहे आणि त्याच्या खालचा हा तांब्या आहे. ओके. हे धूपदाणी आहे, म्हणजे आता ज्या धुपाच्या वड्या बनवतात आपल्या शेणापासून छोट्या छोट्या, ते लावली की मग त्याची राख बाहेर जाऊ नये म्हणून ते धूर याच्यातनं डिझाईन बाहेर येणार. ओके. हा मॅजिक लॅम्प आहे. ओके. आता सर्वजण म्हणजे युनिक नुसार एक कासव हे ठेवतात, आपल्या ठिकाणी ठेवतात. त्याच्यासाठी तो कासव तयार केलेला आहे. हे चिमण्या आहेत, याच्यामध्ये पाणी टाकून जे वाजवलं की चिमणीचा आवाज येतो. ओके. वेगवेगळे. त्याच्यानंतर आता आपण इथे कुल्हड आणि ग्लास बघतो. कुल्हड आहेत. ओके. हा 100 ml आहे. ओके. हा 100 ml. दुसरा आहे 70 आणि 80 ml मध्ये चालतो. ओके. हा 200 ml चालतो. ओके. हा पण एक 200 ml, म्हणजे त्याच्यात 2 साईज दिल्या. बरं. हा 250 ml मध्ये आहे. अच्छा. कुल्हड पिझ्झा साठी वगैरे तो. ओके. ओके. आणि हा एक 300 ml मध्ये ग्लास मन पण आणि कुल्हड मन पण चालतो. ओके. ओके. त्याच्यानंतर हे जार देखील आहेत. त्याच्यानंतर हे जग आहेत. ओके. हे पाण्यासाठी आपण वापरू शकतो. देन हे दह्याचं भांड. ओके. तर अशा या सगळ्या गोष्टी इथे बनवल्या जातात, बरोबर ना? हो. म्हणजे हा जो आपला ऍड्रेस आहे आपण देणारच आहोत, तिथे येऊन देखील ह्या गोष्टी जागेवर इथे येऊन विकत घेऊ शकता. किंमत जी आहे, तुम्हाला कुठलीही गोष्ट जर किंमत पाहिजे असेल कुठल्याही गोष्टीची, तर नक्कीच दादांशी खाली आलेल्या नंबरवर संपर्क करा. त्या वस्तूची किंमत ही फोनवर सांगितली जाईल. सो खूप खूप धन्यवाद दादा. खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मातीपासून भांडं कसं बनवलं जातं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला या वस्तू सिंगल पीस खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल. हे जे ठिकाण आहे मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड ग्रामपंचायतीमध्ये येतं. मालवण कसाल रोडवर ज्या ठिकाणी गुरामवाड जंक्शन आहे, तिथून जो रस्ता पुढे पोईप गावाकडे जातो, त्या जंक्शनपासून हार्डली 100 मीटरवर या ठिकाणी हा कारखाना आहे. इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. दिलेल्या कॉन्टॅक्टवर तुम्ही यांच्याशी थेट संपर्क करून याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला जर पुढे व्यवसाय करायचा असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये, तरी तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये इथून ही जी मातीची भांडी आहेत ती पुरवली जाऊ शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.